कल्याण डोंबिवली परिसरात सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंबिवली बदलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। प्रशासनाकडून योग्यरित्या नालेसफाई न झाल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाहीये। रस्ता पूर्णपणे जलमय झालाय। याच पाण्यातून वाहन चालकांना धोकादायक प्रवास करावा लागतोय। पावसाचा जोर असाच राहिला तर हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद करावा लागू शकतो। कल्याण डोंबिवलीत पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। साचलेल्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू झालेला आहे। असाच पाऊस सुरू जर राहिला तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। संघर्ष गांगुडे यांनी या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतलाय, पाहूयात। काल रात्रीपासूनच कल्याण सध्या आपण उभा आहोत डोंबिवली बदलापूर रोडवर आणि तुम्ही बघू शकता की या रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि एकंदरीत बघता की जे काही वाहनं आहेत त्यांचं जे चाक बुडेल एवढं मोठं पाणी इथे साचलेलं आहे। एकंदरीत तुम्ही बघता की या रोडवर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे। हा जो रस्ता आहे बदलापूरहून मुंबई किंवा नवी मुंबईला जोडणारा मोठा रस्ता आहे। इकडून मोठ्या प्रमाणात इथे इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे वर्दळ असते। एकंदरीत बघता की 2 दिवसापूर्वी इथे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं आणि हा रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला होता आणि वाहतूक पोलिसांना हा रस्ता हा वाहनासाठी बंद करावा लागला होता। एकंदरीत बघता की या रस्त्यावरील जी काही आहे प्रशासनाकडून जी नालेसफाई व्हायला पाहिजे होती ती झाली नाही, त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आहे आणि जर हा मोठा सखल भाग आहे आणि एकंदरीत जर ह्याच ठिकाणी जर मोठ्या प्रमाणामध्ये जर असाच पाऊस जर पडत राहिला तर इथे मोठे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे पाणी शिरण्याची शक्यता आहे। संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही न्यूज, डोंबिवली।